हॅलो फ्रेंड्स, नवीन भरती आलेली आहे महाराष्ट्र फूड्स इन्स्पेक्टरमध्ये, जे की फूड डिपार्टमेंटमध्ये आहे. सो आपण त्याच्याबद्दल जाणून घेऊया काय काय डिटेल्स लागते त्यासाठी, आणि काय काय कोणत्या वॅकन्सी आणि किती वॅकन्सीज आणि कसं अप्लाय करायचं आणि सिलेक्शन प्रोसेस काय, याबद्दल आपण पूर्ण जाणून घेऊया. सो व्हिडिओ स्किप न करता एंडपर्यंत बघा. अँड आता आपण स्टार्ट करूया. जसं की आपण बघत आहात स्क्रीनवर, अन्न पुरवठा विभागात ही भरती आलेली आहे आणि पदवीधर आहात तरच तुम्ही ॲप्लिकेशन भरू शकता, अदरवाईज भरू नका. बिकॉज काय, टाईम वेस्ट आणि मनी वेस्ट आहे. मनी बिकॉज खूप फीज आहे. SC ST साठी 900 आहे, 900 रुपये, आणि OBC आणि अदर कास्टसाठी 1000 रुपीज आहे. सो फॉर्म भरताना विचारपूर्वक भरा. आणि ग्रॅज्युएशन पाहिजे, आणि फूड्स इन्स्पेक्टरचं हे पाहिजे डिटेल्स. त्यानंतर तुम्हाला क्लार्कमध्ये वॅकन्सी पण आहे. क्लार्कसाठी पण तुम्हाला जसं की 15 ग्रॅज्युएशन पाहिजे कोणत्याही स्ट्रीममधून, लाईक आर्ट्स, कॉमर्स, सायन्स. आणि वयमर्यादा 18 ते 38 आहे. मिनिमम 18 वय कोणाचंही पाहिजे, त्याशिवाय ॲप्लिकेशन तुम्ही भरू नाही शकत. आणि मॅक्झिमम 38. आणि ॲज पर गव्हर्नमेंट नॉर्म्सनुसार जे रिलीज केलेलं असेल, फॉर एक्झाम्पल SC ST साठी 5 इयर्स असतं आणि OBC साठी 3 इयर्स असतं. सो त्या नॉर्म्स प्रकारे तुम्ही ॲडिशनली ॲड करू शकतात. पण ॲप्लिकेशन अप्लाय करायच्या आधी तुम्ही नोटिफिकेशन एकदा प्रॉपर रीड करा, त्यानंतर ॲप्लिकेशन करा. बिकॉज नोटिफिकेशनमध्ये प्रॉपर दिलेलंच आहे, आणि मीही सांगतो आहे प्रॉपर. बट काही मिस झालं असेल तर नोटिफिकेशनमध्ये तुम्हाला प्रॉपर नॉलेज येऊन जाईल. सो काही क्वेरीज असेल तुमच्या, तर तुम्ही मला कमेंट्स करू शकताच. कमेंट्समध्ये मी तुम्हाला रिप्लाय देईल, काही इश्यू असेल तर. अँड 100% तुम्हाला रिप्लाय देईल. सो मी तुमची हेल्प करायसाठीच हा चॅनल खोललेला आहे. तर अशा नवीन नवीन अपडेटसाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा, जेणेकरून ज्या गरजू लोक आहेत त्यांना हे डिटेल्स भेटेल. ओके. सो वॅकन्सी आहे 345, आणि फूड सिव्हिल इंजिनियर आहे यामध्ये. फूड सिव्हिल सप्लायर अँड डिपार्टमेंटमध्ये निघालेली ही वॅकन्सी आहे. सो 345 जागा, 15वी पाहिजे, ग्रॅज्युएशन पाहिजे, 18 ते 38 वय मर्यादा आहे. त्यानंतर ॲप्लिकेशन स्टार्ट झालेलं आहे भरायचं, त्याच्यासाठी ही लिंक आहे. या लिंकवर क्लिक करून तुम्ही ॲप्लिकेशन भरू शकता. बघा, मी दाखवतो ही लिंक. हे लँडस्केप केलं तरच स्क्रीन ओपन होईल, फोनवर स्क्रीन ओपन नाही होणार. सो लँडस्केप करूनच तुम्हाला ओपन करावी लागेल. तर लँडस्केप केल्यावर बघा, आता तुम्हाला ती स्क्रीन दिसेल. हे बघा. सो लँडस्केप करणं जरुरी आहे. सो लँडस्केप केल्यानंतर ही स्क्रीन ओपन होईल. त्यानंतर नोटिफिकेशन आपण बघूया. नोटिफिकेशनमध्ये पण प्रॉपर दिलेलं आहे डिटेल्स. सो हे बघा, नोटिफिकेशन बघा, आपण रीड करतो आहे. सो नोटिफिकेशनमध्ये 30 पानाचं नोटिफिकेशन आहे. सो काही अडचण असल्यास नोटिफिकेशन पहिलं रीड करा, त्यानंतर कमेंट करा जर नोटिफिकेशनमधून पण रिझॉल्व नाही झाली तुमची इश्यू तर. आणि मराठीमध्ये नोटिफिकेशन आहे. सो इझिली तुम्हाला समजेलच आशा करतो. आणि याच्यामध्ये बघा, सर्वसाधारण दिलेलंच आहे डिटेल्स. जसं मी सांगितल्याप्रमाणे मागासवर्गीयांसाठी 3 वर्ष या 3 वर्ष बोलू शकतो आपण. वय मर्यादा 1 डिसेंबरपर्यंत यांची वय मर्यादा असते. त्यानंतर ही एक्झाम कोणत्या स्वरूपात घेतली जाणार त्याबद्दल त्यांनी प्रॉपर डिटेल दिलेले आहे. मराठी हे तुमचं 12वीच्या दर्जेवर असेल, म्हणजे 12वीच्या बेसवर असेल. आणि इंग्रजी पण 12वीच्या बेसवर असेल. सामान्य ज्ञान हे तुमचं ग्रॅज्युएशनच्या बेसवर असेल. आणि बौद्धिक चाचणी आणि अंकगणित म्हणजे जे लॉजिकल सर्व काही असतं ते त्या प्रकारे ते पदवीच्या याच्यावर असणार. आणि सर्वांसाठी 25-25 मार्क दिलेले आहे यांनी. टोटल 200 मार्क्सचा पेपर आहे. गुण त्यांनी 200 ठेवलेले आहे. आणि कालावधी 2 तास दिलेला आहे. अच्छा, प्रश्न संख्या ही 25-25 आहे आणि गुण 200. फॉर एक्झाम्पल, एका क्वेश्चनला तुम्हाला 2 मार्क दिलेले आहे यांनी. आणि जर तुम्ही 100 क्वेश्चन सोडवले तर 200 मार्क भेटेल. आणि अशा प्रकारे तुमची प्रश्नपत्रिका असणार आहे.
सो अभ्यास कसा करायचा काय याच्यासाठी त्यांनी ऑलरेडी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर यांनी सांगितल्या प्रकारे जर तुम्ही अभ्यास केला तर तुम्ही नक्कीच सिलेक्शन होईल तुमचं. आपण अजून थोडं खाली जाऊया स्क्रोल डाऊन करून. सो अर्ज करायची ही लिंक आहे, तर ती लिंकही प्रॉपर आहे आणि आपली काही फेक न्यूज नाही, फेक नोटिफिकेशन नाही, फेक GR नाही आहे. जे पण आहे जेन्युइन आहे विथ प्रूफ. हे बघा तुमच्यासमोर GR दाखवतो आहे मी. हा गव्हर्नमेंटचा GR आहे. हा कधी रिलीज झाला हे पण तुम्हाला कळेल आणि हे तुम्ही बघू शकता. ही गव्हर्नमेंट साईट आहे त्यांची mahafood.gov.in. तर जागा कोणत्या किती आहे, जसं की विभाग कार्यालय जसं कोकणमध्ये त्यांनी 47 ठेवलं आहे, पुण्यात 82 ठेवलं आहे, नाशिकमध्ये 49 ठेवलं आहे. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर म्हणजेच आपला औरंगाबाद इथे 88 आहे आणि अमरावती 35 आहे, नागपूर 23 आणि त्यानंतर क्लार्कमध्ये त्यांनी 21 जागा वेळेलेल्या आहे. ठीक आहे. आणि ही भरती ग्रुप सीची, ग्रुप सी म्हणजे गट क. वेतनही चांगल्या प्रकारे आहे, लाईक 29,200 ते 92,300 आणि क्लार्कसाठी 25,500 ते 81,100. सो होप करतो की तुम्हाला प्रॉपर डिटेल मी दिलेली आहे. तरीही काही मी इश्यू असेल तुम्हाला तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, त्याचा मी नक्कीच रिप्लाय देईल आणि तुमचे इश्यू रिझॉल्व करण्याचा पूर्णपणे प्रयत्न करेल. सो बघा अर्ज डेट पण दिलेली आहे त्यांनी. अर्ज हे 13 डिसेंबरपासून स्टार्ट झालेले आहे, 31 डिसेंबरपर्यंत तुम्हाला भरायचं आहे. ओके. सो काहीही इश्यू असलास तुम्ही मला कमेंट करा, मी नक्कीच तुमची हेल्प करेल. थँक्यू गाईज. चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशा न्यूज आणि अपडेट्स तुमच्या मित्रांनाही शेअर करा, जेणेकरून त्यांनाही याचा लाभ होईल. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू गाईज.